भाव तेथे देव. नावजी माळी नावाचा एक मनुष्य दररोज कीर्तनास येत असे. तो अशिक्षित होता खरा, परंतु परम भाविक होता. त्याने दिवसा सूत कातावे व त्याचे हार करून आणून तुकाराम महाराज आणि इतरांच्या गळ्यात घालावेत. त्याला अवघड शब्दाचे उच्चार करता येत नसत, पण तो ते अशुद्ध बोलून 4-4 घटका वाचत असे. त्यामुळे लोकांची मात्र भरपूर करमणूक होई. ते हसून व टाळ्या वाजवून त्याला दाद देत असत व तोही अधिकच उत्साहाने नाचत असे. एका ब्राह्मणाला मात्र ते अशुद्ध बोलणे चुकीचे वाटे, म्हणून त्याने नावजीला भेटून त्याची चांगली कान उघाडणी केली व दम भरून सांगितले की अशुद्ध उच्चारामुळे मोठा दोष होत असतो व तो दोष त्याला अधोगतीला नेईल. हे ऐकून नावजी घाबरला व म्हणाला की आता मी असे करणार नाही. मग तो ब्राह्मण घरी गेला. अंघोळ करीत असताना तो नित्याप्रमाणे स्तोत्रपाठ करू लागला. तेव्हा असे झाले की अचानक त्याची वाचा खुंटली. त्याच्या मुखातून आवाजच उमटेना. त्यामुळे तो फार घाबरला. मग तो देवळात आला व आपल्यावरचा प्रसंग एका पाटीवर लिहून ती रामेश्वर भटजींच्या हाती दिली. त्यांनी तो मजकूर वाचून पाहिला आणि तुकाराम महाराजांच्या समोर ठेवला. नेमका त्याच वेळी एक कुणबी दर्शनासाठी आला व त्याने एक मोठी काकडी तुकाराम महाराजांच्या समोर ठेवली. त्याचा भाव जाणून तुकोबांनी काकडीच्या 4 फोडी केल्या व त्यातल्या 3 फोडी स्वतः खाल्ल्या. ते पाहून रामेश्वर भटजींनी विनंती केली की सर्वांना प्रसादादाखल काही भाग देण्याची कृपा करावी. त्यावर तुकाराम महाराजांनी असे उत्तर दिले की ही फोड तुम्हाला खाणे शक्य होणार नाही, म्हणून ती सगळी मीच खाल्ली. मग शिल्लक उरलेल्या फोडीतून अर्धी त्या मुक्या बनलेल्या ब्राह्मणाला दिली. त्याने ती खाताच त्याचा आवाज मोकळा झाला. उरलेल्या अर्ध्या फोडीचे बारीक बारीक तुकडे करून ते सर्वांना दिले. त्यांनी ते तोंडात टाकले तर ते कडू जार होते. तेवढ्यात तिथे नावजी आला आणि नमस्कार करून म्हणाला की आपणास काही शुद्ध बोलणे जमत नसल्या कारणाने आपण गाणार नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याला अभय देऊन म्हटले की अरे तू भिवू नकोस. तुझे वेडेवाकडे पण प्रेमाचे भजनच देवाला फार पसंत आहे. तरी तू न भिता कीर्तनात गात व नाचत जा. तेव्हापासून नावजीचा रोजच्या सारखा भजनाचा क्रम चालू झाला. पुढे अन्नपूर्णेचा प्रसाद. अशा प्रकारे लोहगावात 4 महिने राहिल्यावर तुकाराम महाराज देहूस परतले. चिंचवडच्या चिंतामणी महाराजांना एकदम अशी इच्छा मनात उद्भवली की भीमाशंकराच्या दर्शनाला जावे. तेव्हा ते आपल्या भक्तगणांसह निघाले. वाटेत ते मुक्कामाला देहू गावी आले. जेव्हा ते तुकोबांच्या घरी आले तेव्हा त्यांनी पुढे येऊन स्वागत केले. उभयतांचा परस्पर नमस्कार चमत्कार झाला. मग महाराज म्हणाले की काही शिदा द्यावा म्हणजे भोजन करून पुढे निघता येईल. असे सांगून ते मुक्कामावर गेले. तुकाराम महाराजांनी एका माणसापुरता शिधा घेतला व महाराजांपाशी गेले. तिथे गेल्यावर पाहतात तर महाराजांच्या बरोबर पुष्कळच यात्रेकरू होते. त्यांना मोठे संकट पडले आणि त्यांनी मनोमनी विठ्ठलाचा धावा केला. मग जेव्हा स्वयंपाक करून ठेवला तेव्हा असा चमत्कार झाला की सर्वांची जेवणे होऊनही अन्न शिल्लक उरले. असे पाहताच महाराजांना मोठे नवल वाटले की सिद्धीची मदत न घेता हे कसे काय घडले असावे. नंतर ते दोघेही जेवले व महाराज पुढे निघाले.
एके दिवशी तुकाराम महाराज स्वस्थपणे हरिचिंतन करीत घरी बसले होते. त्यावेळी एक ब्राह्मण येऊन हात जोडून पुढ्यात बसला. त्याचा चेहरा मोठा चिंताक्रांत दिसत होता. तुकाराम महाराजांनी त्याला येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले ते असे: अतिशय हालाखीच्या परिस्थितीने गांजल्यामुळे तो आळंदीला ज्ञानोबाच्या समाधीपाशी धरणे धरून बसला असताना एका रात्री त्याच्या स्वप्नात ज्ञानदेव महाराज आले व म्हणाले, अरे, तू देहू नावाच्या गावी जा व तिथे श्री तुकाराम महाराजांना भेट, म्हणजे तुझे काम होईल. आता इथे थांबू नकोस. असे असल्यामुळे तो आलेला आहे. तुकाराम महाराज मनात म्हणाले की मजजवळ रिद्धी सिद्धी काहीच नसताना उगाच ही लचांडे पांडुरंग का माझ्या मागे लावतो ते कळत नाही. असो. नंतर ते त्याला म्हणाले की तू इथून उठ व लोह गावास जा. तिथे शिवजी नावाचा एक कासार राहतो. त्याला भेट व तो जे काही देईल ते घे, म्हणजे झाले. तेव्हा तो ब्राह्मण नमस्कार करून उठला व लोह गावी गेला. तिथे त्याने शिवजीची भेट घेतली. ब्राह्मणाचा वृत्तांत ऐकून शिवजीला आश्चर्य वाटले, पण त्याने ब्राह्मणाला भोजन वाढले. जेवणानंतर त्याने 4 मोठ्या लोखंडाच्या कांबी दाखवल्या आणि सांगितले की त्या कांबी नेऊन श्री तुकाराम महाराजांना दाखव, म्हणजे तुझे काम झाले. ब्राह्मण ते ऐकून फार निराश झाला, पण त्याने मनाशी विचार केला की काय करणार. आपलेच नशीब खडतर असेल तर संत तरी काय करतील. मग त्याने त्या कांबी डोक्यावर घेतल्या व तो देहूची वाट चालू लागला. परंतु त्या कांबी फार अवजड असल्यामुळे त्याची मान चांगलीच दुखून आली. तेव्हा त्याने वाटेत 3 कांबी टाकून दिल्या. थोडी विश्रांती घेतली व एक कांब उचलून डोक्यावर घेऊन तो निघाला. देहूस तो श्री तुकाराम महाराजांच्या घरी आला. अंगणात ती कांब ठेवली आणि ओसरीवर जाऊन तुकोबांना हाक मारली. ते बाहेर आले व त्या ब्राह्मणास विचारले की शिवजीने काही दिले किंवा नाही. तेव्हा तो ब्राह्मण श्री तुकाराम महाराजांना घेऊन अंगणात आला व ती कांब पाहताच तर ती सोन्याची पिवळी धमक झाली असून चांगली लखलखते आहे. तुकाराम महाराज त्याला म्हणाले, तुम्हावर ज्ञानोबांनी कृपा केली आहे, तरी हे सोने घेऊन जा आणि सुखाने राहा. त्या ब्राह्मणाने तुकोबांना नमस्कार केला आणि कांब उचलून लगबगीने निघून तिथे 3 कांबी टाकल्या होत्या तिथे येऊन पाहतो तर तिथे काहीच नव्हते. तेव्हा जवळची एक कांब तेवढी घेऊन तो घरी गेला. धन्यवाद.